साहूज रेसिपी स्पेशलमध्ये आज आपण बनवणार आहोत फ्रूट कस्टर्ड। तर यासाठी तुम्हाला जे आवडीचे फ्रूट्स असतील त्याचा तुम्ही यामध्ये समावेश करू शकता। त्याचबरोबर ड्रायफ्रूट्सचा देखील तुम्ही इथे समावेश करू शकता। काजू, बदाम व थोडेसे पिस्ता मी इथे कट करून घेतलेले आहेत। त्याचप्रमाणे द्राक्षे, केळी, सफरचंद, चेरी आणि टुटी फ्रुटी यांचा देखील मी ते वापर केला आहे। ज्यांच्या आवडीचे जे फ्रूट्स असतील ते तुम्ही ॲड करू शकता। त्याचबरोबर बारीक केलेली साखरेची पावडर देखील मी यामध्ये घेतलेली आहे। ते दूध आपण उकळण्यासाठी ठेवलेले आहे, त्यामध्ये आपण सुरुवातीला यात साखर घातलेली आहे। चवीप्रमाणे तुम्ही साखर कमी जास्त करू शकता। थोडे दूध गरम होण्याला सुरुवात झाली की त्यावेळेस आपल्याला इथे आपण कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। तर थोडे दूध आपल्याला कस्टर्ड पावडरमध्ये घालायचे आहे व कस्टर्ड पावडर या दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून त्याचे गाठगुठळ्या होत नाहीत दुधात घातल्यानंतर। अशा प्रकारे आपण हे कस्टर्ड पावडरचे मिक्स यामध्ये घातलेले आहे। घातल्यानंतर आपल्याला हे दूध घट्टसर होईपर्यंत शिजू द्यायचे आहे। तुम्ही ते पाहू शकता ह्याची कन्सिस्टन्सी। आता हे जर तुम्हाला पातळ दिसत असेल तरी जसजसे दूध शिजत जाते तसतसे कस्टर्डमुळे याला घट्टपणा हा येत असतो। याची चव ही अप्रतिम असते। कस्टर्डमध्ये वेगवेगळे फ्लेवर्स उपलब्ध आहेत मार्केटमध्ये। इथे मी व्हॅनिला फ्लेवरचा यूज केलेला आहे। तुम्हाला जे फ्लेवर आवडत असतील त्याचा तुम्ही वापर करू शकता। व अशा प्रकारे आपण साधारण 10 ते 15 मिनिट असेच दुधाला उकळून घेणार आहोत। उकळून झाल्यानंतर याला चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचे आहे व त्यानंतरच आपल्याला यामध्ये फ्रूट्सचा समावेश करायचा आहे। उकळायला सुरुवात झाल्यानंतर किंवा तत्पूर्वी ड्रायफ्रूट्स ॲड करायचे असतील तर तुम्ही ते देखील ॲड करू शकता। मी ते कट केलेले काजू, बदाम व पिस्ता ॲड केलेले आहे। त्यानंतर पुन्हा हे चांगले व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। तुम्ही ते पाहू शकता आता याची कन्सिस्टन्सी थोडे घट्टसर असे झालेले आहे। तुम्हाला याची कन्सिस्टन्सी जास्त घट्ट हवी की पातळ त्याप्रमाणे तुम्ही याला शिजवून देऊ शकता। एवढी कन्सिस्टन्सी पुरेशी आहे। तुम्ही ते पाहू शकता चांगल्या प्रकारे आपले कस्टर्ड बनणार आहे। कारण जेव्हा थंड होते त्यावेळेस देखील हे थोडे अजून घट्ट होत असते, त्यामुळे त्याला आपण जास्त घट्ट करून देणार नाही। काचेच्या बाउलमध्ये वाटीमध्ये ज्यामध्ये तुम्हाला घ्यायचे आहे त्यामध्ये आपल्याला थोडे कस्टर्ड काढून घ्यायचे आहे। यानंतर यामध्ये थोडी केळं जी आपण बारीक कट करून घेतली होती ती यामध्ये ॲड केलेली आहेत। तुम्ही ते पाहू शकता। तुमच्या आवडीचे फ्रूट्स आता प्रत्येक घरामध्ये वेगवेगळे फ्लेवर्स आवडत असतात, तर त्या प्रकारे आपण इथे बनवणार आहोत वेगळ्या पद्धतीने। तर इथे सुरुवातीला मी केळ घातलेले आहे, त्याचबरोबर मी ते काजू बदामाचे काप देखील घातणार आहे। हे बनाना फ्रूट कस्टर्ड आहे। अशाच प्रकारे आपण वेगवेगळ्या फळांचा वापर करून देखील वेगवेगळे कस्टर्ड बनवू शकता। काही कस्टर्ड मी पुढे गार्निशिंगसाठी वेगवेगळ्या पद्धती वापरून तयार केलेले आहेत, त्यामध्ये हे पहिल्या प्रकारचे तुम्हाला दाखवलेले आहे। त्याचबरोबर अशा प्रकारे आपण केळीचे कट करून देखील ठेवू शकता। त्याचबरोबर चेरीचा वापर करून देखील मी ते बनवलेले आहे। त्याचबरोबर सर्व फ्रूट्सचा वापर करून अशा प्रकारे देखील मी फ्रूट कस्टर्ड बनवलेले आहे। तर तुम्हाला ज्या प्रकारचे फ्लेवर आवडत असतील त्याचा वापर करून तुम्ही अशा प्रकारे फ्रूट कस्टर्ड बनवू शकता व उन्हाळ्यात त्याचा आस्वाद घेऊ शकता। रेसिपी आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईबही करा। हीच रेसिपी जर तुम्हाला हिंदीमध्ये हवी असल्यास साऊज रेसिपी स्पेशल इन हिंदी चॅनलला देखील सबस्क्राईब करा। ही रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार।